Diffusion aerator. In this method, perforated pipes are fixed at the bottom of tank. The compressed air is blown through the pipe, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motions of air bubbles. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water takes place. एकदम सिंपल आहे. स्मॉल होल्स असणाऱ्या पाईप्स आहेत, फिक्स्ड ऍट द बॉटम ऑफ टँक. कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय. जर आपण कॉम्प्रेस्ड एअर पास केले तर काय होतंय, बबल्स क्रिएट होत आहेत, बबल्स स्टर होत आहेत. जर बबल्स स्टर झाले तर काय एअर बरोबर मिक्स होत आहेत. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपण इन डायग्राम कॉम्प्रेस्ड एअर इज पास्ड ऍट द बॉटम ऑफ टँक. या पाईप्सला आपण कसले म्हणतोय, परफोरेटेड पाईप्स, स्मॉल होल्स असणाऱ्या पाईप्स आहे बघा. जी पाईप्स आहे होल असणारी पाईप्स किंवा त्याला आपण काय म्हणतोय, परफोरेटेड पाईप इज फिक्स्ड ऍट द बॉटम ऑफ टँक. काय केलं आपण, ज्या पाईप्सला होल्स आहेत अशी पाईप्स इट इज कनेक्टेड ऍट द बॉटम ऑफ टँक्स. कॉम्प्रेस्ड एअर इज पास्ड थ्रू दॅट होल्स. ज्या वेळेला आपण कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय त्यावेळेला काय होत आहे, तो बबल्स क्रिएट होत आहे. या डायग्राम मध्ये आपण दाखवतोय, एका बाजूला इनलेट वॉटर आहे, दुसऱ्या बाजूला आउटलेट वॉटर आहे. फर्स्ट इज इनलेट वॉटर, सेकंड पार्ट इज आउटलेट वॉटर. दोन्ही ऍट द टॉप ऑफ, दोन्ही कुठे आहे तो, ऍट द टॉप ऑफ टँक. इनलेट वॉटर इज लेफ्ट साइड and outlet is right side. Compressed air is passed through pipes, or the pipe is known as perforated pipe. Small holes आहे. जर आपण कॉम्प्रेस्ड एअर पास केले तर काय क्रिएट होत आहेत, बबल्स क्रिएट होत आहेत. आणि हे बबल्स काय या वॉटर बरोबर मिक्स होत आहेत. वॉटर बरोबर एअर बबल्स थरोली मिक्स्ड आहेत. थरोली म्हणजे काय, पूर्णपणे मिक्स झाले तर काय करते, वॉटर ऍब्सॉर्ब ऑक्सिजन फ्रॉम दॅट बबल अँड एरेशन टेक्स प्लेस. एकदम सिंपल टेक्निक आहे. डिफ्युजन एरेटर कोणाला म्हणतो बघा आपण, डिफ्युजन एरेटर. इन दिस मेथड, diffusion aerator, in this method perforated pipes are fixed at the bottom of tank. The compressed air is blown through the pipe, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubbles. Thus bubbles gets thoroughly mixed with water and aeration of water takes place. Simple line. First sentence, perforated pipes are fixed at the bottom of tank. या पाईप्सला आपण काय म्हणतोय, परफोरेटेड पाईप्स फिक्स्ड ऍट द बॉटम ऑफ टँक. या टँकच्या बॉटमला स्मॉल होल असलेल्या पाईप्स आपण फिक्स केले आहेत. त्याच्यामधून आपण काय पास करतोय, कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय. त्याच्यामधून आपण काय पास करतोय, कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय. द कॉम्प्रेस्ड एअर इज ब्लोन थ्रू द पाईप्स विच कम्स आउट इन द फॉर्म ऑफ बबल्स. या ठिकाणी आपण काय करतोय, compressed air pass करतोय. आणि compressed air it is present in the form of air bubbles or bubbles and stir the whole water during upward motion of air bubbles. बघा, direction of water is from top to the bottom किंवा upward to downward, and direction of air bubble is from downward to upward. वॉटर ची दिशा कशी आहे, टॉप टू द बॉटम, आणि बबलची दिशा त्याच्या अगदी रिव्हर्स आहे, बॉटम टू टॉप. ड्युरिंग अपवर्ड मोशन एअर बबल्स, दस बबल्स गेट थरोली मिक्स्ड विथ वॉटर. थरोली म्हणजे काय, ते बबल्स पूर्णपणे, थरोली म्हणजे काय, पूर्णपणे पाण्याबरोबर मिक्स होत आहेत. अँड एरिएशन टेक्स प्लेस. त्या टाईपला आपण काय म्हणतोय, मिक्सिंग मुळे जर एरिएशन होत असेल तर त्या टाईपच्या एरिएशनला आपण काय म्हणतोय, डिफ्युजन एरिएटर. या ठिकाणी आपण काय करतोय, कॉम्प्रेस्ड एअर पास करतोय. एका बाजूला इनलेट वॉटर आहे, दुसऱ्या बाजूला आउटलेट वॉटर आहे. इनलेट वॉटर ऍट द टॉप ऑफ टँक, आउटलेट वॉटर इज ऑल्सो ऍट द टॉप ऑफ टँक. या ठिकाणी कॉम्प्रेस्ड एअर हा फ्रॉम बॉटम टू टॉप आहे आणि इनलेट वॉटर टॉप टू द बॉटम आहे. ड्युरिंग देअर डाउनवर्ड जर्नी इट इज मिक्स्ड विथ एअर बबल्स अँड एरेशन टेक्स प्लेस. Diffusion aerator, simple. In this method, perforated pipes are diffusion aerator. In this method, perforated pipes are fixed at the bottom of tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubbles. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water takes place.
हा फास्ट कोण कंटिन्यू करतोय? Diffusion aerators. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubbles. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water takes place. Good. Next. Mukund. Fast. Diffusion aerator. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubbles. These bubbles get roughly mixed with water and aeration of water takes place. गुड. आता 2-3च वर्ड महत्वाचे आहेत. परफोरेटेड म्हणजे काय? स्मॉल होल्स असणारी पाईप्स. नेक्स्ट आहे स्टरिंग. स्टरिंग म्हणजे काय? मिक्सिंग. आपल्याला काय स्टर म्हणजेच काय? आपल्याला एअर बबल वॉटर बरोबर मिक्स करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्टर किंवा स्टरिंग. थरोली म्हणजे काय? पूर्णपणे मिक्स होणे. हे लक्षात 2-3 वर्ड्स महत्वाचे आहेत. सिंपल. In this method, perforated pipes are fixed at the bottom of tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubbles. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water takes place. Next. मध्ये धनश्री. Sakshi, B11. Diffusion aerator. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubbles. These bubbles get thoroughly mixed with water and aeration of water takes place. Good. Next. Naneshwar. Yes, sir. Diffusion aerator. Diffusion aerator. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during upward motion of air bubble. This bubble gets thoroughly mixed with water and aeration water of take place. Good. Next. Next, Devki. Diffusion aerator. Diffusion aerator. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles and stir the whole water during the upward motion of air bubble. Thus, bubble gets thoroughly mixed with water and aeration of the water takes place. Good. Next. कोण कंटिन्यू करतोय? फास्ट. कोणाला लक्षात आलंय? कोण डिस्कस करता येईल का? कोणाला सांगता येईल का तुमच्या काय लक्षात आलं? डिफ्युजन एरिएटर तुमच्या लँग्वेज मध्ये. ठीक. स्वतः फास्ट. कशाला म्हणायचं डिफ्युजन एरिएटर? सांगू शकताय कोण? किंवा तुम्हाला काय लक्षात आलंय डिफ्युजन एरिएटर मध्ये? डिफ्युजन म्हणजे काय? मिक्सिंग. मिक्सिंगच्या आधारे एरेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन एरिएटर. फास्ट. सर मी सांगू का? Sir, in diffusion aerator, there are small holes or there are perforated pipes which are fixed under the bottom at the bottom of the tank. When the compressed air is blown through that pipe, then this air comes out in the form of bubbles in the water which is in the tank, and strings the whole water during upward motion of the air bubbles. These bubbles get thoroughly mixed with the water and the aeration takes place in water. Good. Next. आणखीन only 3 words. Perforated म्हणजे small holes. Next. Compressed air आहे. त्याचबरोबर stir म्हणजे काय? मिक्सिंग.
स्टरिंग करतो म्हणजे आपण मिक्स करतो. तुम्ही 12वीला प्रॅक्टिकल्स बघितले असतील. आपण स्टरिंग रॉडच्या साह्याने स्टर करतो, म्हणजे फर्स्ट सोल्युशन सेकंड सोल्युशन बरोबर आपण मिक्स करतो, त्याला आपण काय म्हणतो, स्टरिंग. जर प्रॅक्टिकल करत असाल तर रॉडने आपण स्टरिंग करतो. आणि नेक्स्ट थरोली म्हणजे पूर्णपणे मिक्स होणे. ठीक आहे. हा, कोण सांगतोय मग नेक्स्ट? फास्ट. डिफ्यूजन एरिएटर कौन कंटिन्यू करता है? हाँ राज, E52. थोडं लेट जॉईन झालो तुम्ही जरा. नेक्स्ट. हाँ श्रद्धा. Yes, sir. Diffusion- Diffusion aerators. Hmm. In this method, perforated pipes are fixed at the bottom of the tank. The compressed air is blown through the pipes, which comes out in the form of bubbles, and stir the whole water during the upward motion of air bubbles. These bubbles get thoroughly mixed with water, and aeration of water takes place. गुड. नेक्स्ट सही. येस सर. हाँ, डिफ्यूजन एरिएटर. सर एक्सप्लेन करायचं का रीड करायचं? हाँ, तुम्हाला जे असं लक्षात आलंय ते सांग. परफोरेटेड पाईप्स टँकच्या बॉटमला फिक्स केलेला असतो. हाँ, कॉम्प्रेसर एअर मधून जे कॉम्प्रेसर एअर मधून बबल्स त्या टँक मध्ये मिक्स होतात हाँ, आणि एरिएशन होतं त्याच्यावर. गुड. ठीक. नेक्स्ट. एकदम सिंपल आहे. आलं लक्षात? डिफ्यूजन एरिएटर. आता राईट करा आणि परत डायग्राम ड्रॉ करा. ठीक आहे. डिफ्यूजन एरिएटर पहिल्यांदा लिहा, कंप्लीट झालं की चॅट बॉक्सला टाका. सर ब्लोन म्हणजे काय हो? एअर इज ब्लोन डाऊनवर्ड टू अपवर्ड डायरेक्शन. या ठिकाणी बघा, एअर आपण काय करतोय, ब्लोन करतोय म्हणजे पास करतोय. डाऊन त्याच्या एअरची किंवा बबलची दिशा कशी आहे, डाऊनवर्ड टू अपवर्ड, खालून वर जाते. त्यावेळेला वॉटर काय, अपवर्ड टू डाऊनवर्ड, दोन्हीचे डायरेक्शन अपोजिट आहे. वॉटर इज अपोजिट टू एअर बबल्स. ज्या वेळेला ब्लोन होते एअर बबल्स फ्रॉम डाऊनवर्ड टू अपवर्ड, त्यावेळेला वॉटर बरोबर काय होतंय, त्यांचं कॉन्टॅक्ट होतंय आणि त्याचं मिक्सिंग होतंय. आणि आपला कन्सेप्ट काय, वॉटर ऍब्सॉर्ब एअर फ्रॉम वॉटर ऍब्सॉर्ब ऑक्सिजन फ्रॉम एअर. या एअर बबल मधला ऑक्सिजन आपण ऍब्सॉर्ब केला या वॉटरने, तर त्याला आपण काय म्हणतो, एरेशन. ठीक आहे. ओके सर. राईट करा. झालंय कम्प्लीट. आज कम्प्लीट झालं की चॅट बॉक्सला टाका.
नेक्स्ट पार्ट डायग्राम ड्रॉ करा. कंप्लीट झालं की असं नसतं, चॅट बॉक्सला टाका. मुलींनो कंप्लीट झाले डायग्राम. Yes, sir. Simple आहेत. There are 3 types of aerator. First type gravity aerator, second type spray aerator, third type diffusion aerator. Gravity aerator, there are 2 types, cascade and perforated trough. Next one is spray and last one is a diffusion aerator. Aeration, the process of bringing water in contact with air so that water is able to absorb oxygen from air. त्याला आपण काय म्हणतो, एरेशन. एरेशन जर झालं तर काय होतंय, सीओडी ऑफ पोल्युटेड वॉटर डिक्रीजेस. ऑब्जेक्टिव्हला हा क्वेश्चन विचारला जातोय. ड्यू टू एरेशन COD of polluted water decreases. COD means chemical oxygen demand of polluted water decreases. Next part. Next heading, sedimentation with coagulation. Next, coagulation, the treatment of water with reagent so as to remove colloidal as well as coarse dispersed impurity by precipitation. First, alum. Formula of alum is K2SO4, Al2SO4 twice, Al2SO4 twice, 4H2O. Next, iron sulfate, ApSO4 and aluminum sulfate, Al2SO4 thrice. ऍलम म्हणजे काय, तुरटी. तुम्हाला माहित असेल, पाणी गढूळ असेल तर आपण काय करतो, तुरटी फिरवतो. तुरटीने काय होतं, ते स्मॉल पार्टिकल्स आहेत ते डिपॉझिट होत आहेत. कुठं डिपॉझिट होत आहेत, टँकच्या तळाला. त्याला आपण काय म्हणतो, कोॲग्युलेशन. म्हणजे जे काय स्मॉल पार्टिकल्स आहेत त्याला आपल्याला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. फर्स्ट इज ऍलम, सेकंड वन इज आयर्न सल्फेट, थर्ड वन इज अल्युमिनियम सल्फेट. कोॲग्युलेशन कुणाला म्हणतोय, treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse dispersed impurity by precipitation. Precipitation म्हणजे काय, PPT. colloidal असतील, coarse dispersed impurity असतील, ते आपल्याला टँकच्या तळाला जमा करायचे आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कोॲग्युलेशन. फर्स्ट इज ऍलम किंवा त्याला आपण काय म्हणतो, तुरटी. काय फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला K2SO4 Al2SO4 twice into 4H2O. Iron sulfate ApSO4, aluminum sulfate Al2SO4 thrice. ठीक आहे.
कोएगुलेशनची डेफिनेशन सांगता येईल तुम्हाला? हा, फास्ट. हा, स्नेहल, definition of coagulation, the treatment. The treatment of water with reagent so as the remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. Good. Next. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Next. ना बघता सांगता येईल 2 मिनिटात डेफिनेशन? 2 मिनिटात मला फक्त डेफिनेशन सांगायची कोएगुलेशन. झाले कंप्लीट? 5. नेहा, B09 coagulation. नेहा, The treatment of water with reagent to as remove colloidal as well as coarse dispose the impurities by preparation. बघा, simple आहे coagulation, the treatment of water with reagent so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. alum मध्ये या ठिकाणी फक्त थ्राइस विसरले या ठिकाणी K2SO4 Al2SO4 थ्राइस लिहिताना तेवढं करेक्ट करा. चा फॉर्म्युला काय येईल? K2SO4 Al2SO4 thrice into 24H2O. Second one is iron sulfate ApSO4, aluminum sulfate Al2SO4 thrice. या रिएजंटच्या साहाय्याने आपण काय करतोय? इम्प्युरिटी रिमूव्ह करतोय. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? कोएगुलेशन. हेडिंग काय टाकलं? सेडिमेंटेशन विथ कोएगुलेशन. कोएगुलेशनची डेफिनेशन, the treatment of water with reagent. The treatment of water with reagent so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. For example, alum, K2SO4, Al2SO4 thrice into 24H2O, iron sulfate FeSO4, aluminum sulfate Al2SO4 thrice. Fast. Sridhar, 48. Sridhar. Yes, sir. Definition and examples. Coagulation. The treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. For example, alum K2SO4.Al2SO4.24H2O. Iron sulfate FeSO4, aluminum sulfate Al2SO4 thrice. Good. एकदम सिंपल है. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. alum K2SO4 Al2SO4 thrice. या ठिकाणी काय हो? Al2SO4 thrice into 24H2O.
Iron sulfate, ApSO4, aluminum sulfate, Al2SO4 thrice. Kyle definition of coagulation. Treatment of water, simple. The treatment of water with reagent so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. Alum, K2SO4, Al2SO4 thrice, Al2SO4 thrice into 24H2O. Iron sulfate, ApSO4, aluminum sulfate, Al2SO4 thrice. Ask. Vaishnavi, 08. Vaishnavi. Yes. Coagulation. Coagulation. The treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse disperse impurities by precipitation. Example: alum, K2SO4, Al2SO4 thrice, 24H2O, iron sulfate, FeSO4, aluminum sulfate, Al2SO4 thrice. गुड. एवढं राईट करा. हा पार्ट राईट करा, नंतर बघू. There are two mechanisms. First, a colloidal particle carry electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Colloidal particle हा electric charge carry करतोय. Colloidal particle with clay. Colloidal particle हा माती बरोबर react झाला तर त्याचा जो charge आहे तो काय negative charge. First sentence is colloidal particle carry electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Second, the fine particle of clay cannot coalesce. First, colloidal particle carry electric charge. Colloidal particle with clay, माती बरोबर colloidal particle एकत्र आला तर त्याचा जो charge आहे तो negative. Next part, the fine particle of clay cannot coalesce. म्हणजे काय, क्लेचे पार्टिकल्स एकत्र येऊ शकत नाही किंवा छोटे छोटे दोन मातीचे कण एकत्र येऊ शकत नाही. कुलीज म्हणजे काय, एकत्र येणे. द फाइन पार्टिकल्स ऑफ क्ले कॅन नॉट कुलीज. द यूज ऑफ एलम गिव्ह पॉझिटिव्ह चार्ज. काय एकत्र येत नाही तर याच्यावर या क्ले पार्टिकल, कोलायडल पार्टिकल विथ क्ले वर निगेटिव्ह चार्ज आहे. दोन निगेटिव्ह चार्ज एकत्र आले तर फोर्स ऑफ रिपल्शन. तुम्हाला माहित आहे, दोन पॉझिटिव्ह आले तरी फोर्स ऑफ रिपल्शन, दोन निगेटिव्ह एकत्र आले फोर्स ऑफ रिपल्शन. एक पॉझिटिव्ह आला एक निगेटिव्ह आला तर दोन्ही मध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन पार्टिकल्स क्लेचे एकत्र येत नाही त्याच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होते, दोन्हीचा चार्ज निगेटिव्ह. द फाइन पार्टिकल्स ऑफ क्ले कॅन नॉट कुलीज. The use of alum gives positively charged Al plus ions. Use of alum gives positive charge Al plus 3 ions which neutralize negatively charged clay particles. Thus, now this neutral particle can come close to each other and convert into bigger drop due to force of gravity. These particles settles down. एकदम सिंपल है. कोलाइडल पार्टिकल कैरी इलेक्ट्रिक चार्ज, कोलाइडल पार्टिकल विथ क्ले कैरी negative charge. The fine particles of clay cannot coalesce. The use of alum gives positively charged Al plus 3 ions which neutralize negatively charged clay particles. Now this neutral particle can come close to each other. Neutral particle और कोणताही चार्ज राहत नाही, ते एकत्र येत आहेत and convert into bigger drop. एक मोठा ड्रॉप तयार होतो. Due to force of gravity, this particle settles down. सांगता येईल? Ask. First mechanism. Fast. First mechanism. There are two mechanisms. Dhanasri. कौन कंटिन्यू? देवकी कंटिन्यू करा. There are two mechanisms. Colloid particles carry an electrical charge. The colloid particles, they clay carry negative charge. Because of this charge, the fine particles of clay cannot be coalesced. The use of alum use positively charged Al plus 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 ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and converted into bigger particles.
due to force of gravity, thus particles settle down. हा गुड. सांगता येईल एकदम सिंपल आहे. कोलायडल पार्टिकल कॅरी इलेक्ट्रिक चार्ज. द कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. सिंपल पार्टिकल असेल इलेक्ट्रिक चार्ज कॅरी करतोय, पण क्ले बरोबर कनेक्ट झाला तर निगेटिव्ह चार्ज. नेक्स्ट, द फाईन पार्टिकल ऑफ क्ले कॅनॉट कोलाइज. दोन्ही पार्टिकल एकत्र येऊ शकत नाही कारण त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होत आहे. The use of alum gives a positively charged Al+3 ions which neutralize negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other. Neutral particle can come close to each other and convert into bigger drops. Due to force of gravity, these particles settles down. Next. Vaishnavi. Colloidal particle carry an electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of this charge, the find of particle of clay cannot collize. The use of alum give positively charged Al3 plus ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settle down. Good. Next. Nilesh, B37. Nilesh. निलेश सरनेम काय तुमचं? गपाटे सर. गपाटे. Colloidal particle carry an electric charge. The colloidal particles of clay carry negative charge. Because of this charge, the fine particles of clay cannot collize. This use of alum gives positively charged Al ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and converts into bigger particles due to force of gravity. This particle settle down. गुड. फक्त एकच वर्ड लक्षात ठेवा, कोलेज म्हणजे एकत्र येणे. निगेटिव्ह क्लेवर निगेटिव्ह चार्ज आहे, दोन निगेटिव्ह एकत्र आले, फोर्स ऑफ रिपल्शन. पण ॲलम पासून पॉझिटिव्ह चार्ज मिळतोय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह न्यूट्रलाइज करतोय. जर न्यूट्रल पार्टिकल एकत्र आले तर तो कन्वर्ट करतोय बिगर पार्टिकल्स आणि ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दिस पार्टिकल सेटल्स डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट, साक्षी. Colloidal particles mechanism. Colloidal particle carry an electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of this charge, the fine particle of clay cannot collize. The use of alum gives positively charged Al3 plus ion, which neutralize the negatively charged clay particle. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settle down. Good. सांगता येईल का कोणाचे मेकॅनिझम लक्षात आले का कोणाला? मुकुंद सांगता येईल का तुमच्या लँग्वेज मध्ये काय होतं नेमकं? सांगता येईल कोणाला? समृद्धी, B21. करताय कंटिन्यू? येस सर. एक्झॅक्ट सांगता येईल का काय आहे मेकॅनिझम शॉर्ट मध्ये? when clay
Clay बरोबर. particles carry a negative charge and alum carries the positive charge which goes to neutralization and due to this they convert into bigger particles due to force of gravity and they settle down. गुड. छान सांगितलं. नेक्स्ट काय लक्षात आलेलं सांगायचं फक्त आबोली. काय होतंय मेकॅनिझम फर्स्ट? Yes, sir. Colloidal particles carry electric charge and colloidal particles of clay carry negative charge. नेक्स्ट. Due to positively charged H plus ions neutralize the negatively charged clay particles. Neutral particles can come close to each other and convert into bigger particles due to force of gravity of these particles settle down. गुड. ठीक आहे. फर्स्ट मेकॅनिझम राईट करा. Coagulation, the treatment of water with reagents so as to remove colloidal as well as coarse dispersed impurity by precipitation. For example, alum, K2SO4, Al2SO4 thrice into 24H2O. Second, iron sulfate, FeSO4. Third, aluminum sulfate, Al2SO4 thrice. There are two mechanisms. Colloidal particle carry an electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of this charge, the fine particle of clay cannot release. The use of alum gives a positively charged Al plus 3 ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settle down.